तावरेवर कोणाचा तरी प्रेशर होता। डॉक्टर तावरेला अधीक्षक करण्यासाठी सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की 2 लोकांचं पत्र आम्हाला आलेलं आहे। कोण आमदार आहेत ते, कोण आहेत, त्याच्यात एक मंत्री पण आहे। कोण मंत्री आहे हे सरकार जाहीर करेल का? कोणाचे पत्र आले त्याला अधीक्षक करायसाठी? तावरेवर एवढं काय प्रेम होतं? या रक्ताचा नमुना बदलण्यामध्ये त्याला त्याची एकदम हातोटी होती। डॉक्टर ललित पाटील जो ड्रग माफिया होता त्याला वाचवण्यामध्ये त्याची एक्सपर्टी होती। या असे अनेक गुन्हे त्या ससून हॉस्पिटलमध्ये घडत असताना एका मंत्र्यांनी एका आमदारांनी पत्र द्यावं आणि त्याला अधीक्षक बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रेशर सरकारवर दबाव आणावा, या पद्धतीची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे। आणि आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ते वकील आहेत पेशानं। मग या अशा जे गुन्हेगार प्रवृत्तीची जे लोक आहेत, जे लोकांना चिरडून टाकतात, ड्रग आणि दारू नशेच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जे एक दहशत निर्माण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि त्यांना 10 तासामध्ये बेल मिळवून देण्याचं काम, त्या डिग्रीचा उपयोग त्याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री करतात आहे का? खरं तर काँग्रेसची भूमिका याच्यात स्पष्ट आहे की तातडीनं देवेंद्र फडणवीसनं आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं, कारण की आता 10 पबवर पुण्यामध्ये 36 पब त्यांनी त्या ठिकाणी पाडलेत अशा पद्धतीचं रिपोर्ट इथं आलेला आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रात नागपूर सहित जिथं स्वतः गृहमंत्री राहतात त्याही शहरामध्ये अवैध पब चाललेले आहेत। त्या ठिकाणी असंख्य तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम केलं जाते आहे। अशा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पब यांच्या अधिपत्याखाली चालत होते हे सिद्ध होतात आहे। परवाची घटना लोकांनी डोक्यावर घेतली नसती आणि त्या पद्धतीचं एक वादळ या महाराष्ट्रात उभं झालं नसतं तर हे सरकार या पद्धतीचे अवैध पब चालवून त्या ठिकाणी ड्रग जे गुजरातमधून महाराष्ट्रात आणले जातात, मुंद्रा पोर्ट मधून आणले जातात, तो कोण आणतो, कोणाचा पोर्ट आहे तेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्या पोर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग महाराष्ट्रामध्ये आणून नवीन पिढीला बर्बाद करण्याचं पाप हे राज्याचं सरकार जाणून बुजून करते आहे। म्हणून हे सरकारही त्याला जबाबदार आहे। ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून तातडीनं